क्रिकेट क्लब दहिसर पुरस्कृत मकरध्वज चषक 2026 मुख्य मंचावर उपस्थित मान्यवर रवींद्रजी वैते आणि त्यांच्या समवेत एक गोड व्यक्तिमत्व पद्मनजी पाटील त्यांचं देखील करूया आपण सहर्ष स्वागत. विद्यमान आयोजक करते अविनाशजी साबणे, सत्यवान साबणे, प्रकाशजी किरकिरा त्यांचं देखील आपण करतोय सहर्ष स्वागत. आणि मैदानाच्या सभोवताली आमचा प्रेक्षक राजा तो देखील उपस्थित झाला आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत. विश लाईव्ह नेटवर्कवर जे श्रोतेगण लाईव्ह आम्हाला पाहतायत ऐकतायत त्यांचं देखील स्वागत. आणि समालोचन कक्षेतून आमचे साथी स्कोरर आणि मनीष जिनेजाई आणि आमचे डीजे ऑपरेटर त्यांचं देखील आपण करतोय सहर्ष स्वागत. दीपक वैती ते देखील उपस्थित झालेत आणि त्यांचं देखील स्वागत असेल. इव्हिनिंग सेशन आणि इव्हिनिंग सेशन मधील अगदी आपण पाहताय आज तिसरी रजनी आणि या तिसऱ्या रजनीमध्ये वैतरणा ब गट जो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. टॉसचा कॉल सुमित 11 पनसपाडा या संघाने जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतलाय. दोन्ही संघांचे 12 मान कंपल्सरी आपण पाठवून द्यायचे आहेत. योगेश आणि त्यानंतर अजय अशी सलामीची जोडी सुमित 11 पनसपाडा या संघाकडनं. तर झरीमरी डोलीव संघाकडनं हे पहिलं षटक हाताळण्याकरिता इथून रोशन या गोलंदाजाला आपण पाहताय. सुरुवात होईल आजच्या दिवसाला. पहिला दिवस या स्पर्धेचा 5 षटकांचा सामना आहे. दोन क्षेत्ररक्षक जे 38 सर्कलच्या बाहेर जाताना पाहायला मिळत आहेत. टाइम इज ऑन. रोशन आहे गोलंदाजी मार्गवर. 6:11 आजच्या दिवसातील पहिला चेंडू होईल मार्गस्थ. पहिला चेंडू इनफिल्डच्या वरनं फोर्स करण्याचा प्रयत्न शॉर्ट कव्हर पॉइंट मध्ये पकडले जातील. सुरुवात थोडीशी खराब झाली जरूर आणि डकवर बाद व्हावं लागेल योगेशला. भोपलाई न फोडता तंबूच्या आश्रयाला गॉन. पहिला चेंडू फेस होत असताना योगेशला परतावं लागतं. नव्याने बॅटर बळीराम या फलंदाजाला आपण पाहताय. रोशनला मिळालेले विकेट अगदी या पहिल्या चेंडूवर सॉफ्टहँडने खेळण्याची मानसिकता दर्शवली गेली आणि कव्हर पॉइंट मध्ये क्षेत्ररक्षक स्थित होता आणि बरोबर त्याच्या हातकंडामध्ये हा झेल जो विसावला गेला. तडमानला क्षेत्ररक्षक स्थित आहेत. शॉट पाहिले का आपण पाहताय. पॉइंटला क्षेत्ररक्षक उभा आहे. शॉर्ट कव्हर पॉइंट आपण पाहू शकाल. बेडोपाडी बेडॉन 38 सर्कलच्या आतमध्ये इनफिल्डच्या वरनं लॉफ्ट करण्याचा मान असतो. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फ्रेम मध्ये येत असताना यावेळेस थोडीशी प्रदक्षिणा घातली चेंडूपर्यंत आणि आता जो वेळेस चेंडूला उचलून फेकी केली जाईल धाव अपुरी ठरेल. जरूर झेल नाही परंतु रनआउटच्या स्वरूपाने इथे फलंदाजाला बाद व्हावं लागेल. बळीची विकेट. अगदी पहिला चेंडू फेस होत असताना धावा तर जरूर बनल्या होत्या. झेल ड्रॉप झाला परंतु देवाने एक दरवाजा बंद केला तर दुसरा केला खुला. विकेटचं झालेलं पतन. फलंदाजाला बाद व्हावं लागेल. गॉन. पहिल्या चेंडूवर विकेटचं पतन आणि दुसऱ्या चेंडूवर अगदी धावचीच्या स्वरूपाने विकेटचं पतन. अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी आणि विथ द फिल्डिंग योग्य त्या पद्धतीचं इथून कॉम्बिनेशन जे पाहायला मिळते टीम झरीमरी डोलिव्हिया संघाकडनं. योग्य त्या पद्धतीची गोलंदाजी. हे षटक रोशनला आपण पाहताय गोलंदाजी मार्कवर. नेक्स्ट मॅच दोन्ही संघाने देखील रेडी राहायचंय. टीम आदर्श फणसपाडा आणि माऊली तलावपाडा ब. पहिला दिवस या स्पर्धेचा आदर्श फणसपाडा या संघाच्या नावे गेला. वैतरणा अ गटातून क्वालिफिकेशनचं तिकीट मिळवलं. खूप चांगल्या पद्धतीचा खेळ
विकी पाटील, सौरभ आणि तदनंतर रोहितच्या माध्यमानं ऑन साइडला खेळला जाईल, परंतु हा फटका देखील बसेल. आणखी एक धक्का, टीम विकेट हॅट्रिक, टाळ्यांचा कडकडाट. सुरुवात परिपूर्ण खराब झालेत, फलंदाज येत आहेत, फलंदाज परतीच्या प्रवासाला लागतायत. आणखी एक धक्का, गॉन. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात तुम्हाला करून द्यावीच लागते आणि ही सुरुवात परिपूर्ण खराब झाली. पहिला दिवस अ गटातनं अगदी आदर्श पनसपडा या संघाच्या नावे गेला, तर कालच्या दिवसामध्ये वन साइडेड हिरो नित्यसाई गणेशपुरी या संघाने बाजी मारली. आणि काय खेळ राहिला काल. अशोक जाधवचा खेळ, संदेश डोंगरेचा खेळ, जितेश भोपीची गोलंदाजी, तदनंतर अभयने टाकलेले अगदी ते स्पेल चांगल्या पद्धतीने अगदी काल पाहू शकलात. या स्पर्धेचा सर्वाधिक मोठी धावसंख्या जी विशेष करून पाहायला मिळाली 75 धावा, आणि सर्वाधिक कमी धावसंख्याची कालच्या दिवसामध्ये आपण पाहिली 14. एक मिडन ओव्हर, 2 विकेट हॅट्रिक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाल्यात. कट करण्याचा प्रयत्न, सरळ चढून निघून जाईल यस्त्यांच्या मागे. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळेल डॉट बॉल. एक या अंकांवर अगदी परिपूर्ण आपण म्हणू शकाल की धावसंख्या थांबवलंय. आणि सुरुवातीमध्ये आपण पाहत आहे जणू काही अगदी एखादी साईट आपण पाहतोय की काय WWW. आणि आता थोडीशी हावी होणारी गोलंदाजी जी रोशनच्या माध्यमानं इथून पाहायला मिळते. आतापर्यंत 104 एवढे षटकार लागलेले आहेत या स्पर्धेमध्ये 2 दिवसातील हा लेखाजोखा. आणि जवळजवळ 96 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमध्ये लागलेत. सॉफ्टहँड खेळला जातोय, हलक्या हाताने स्टेअर केलं जाईल. सचिन यांना आपण पाहत आहे स्ट्राईक रोटेट करत असताना इथून एक सिंगल धाव मिळते. या सिंगलच्या मदतीने धावगतीची जाऊन पोहोचेल 2 रन्स ऑन अ कार्ड. पहिल्या षटकाचा खेळ जो इथून समाप्त झालाय आणि रोशनचा बोलबाला या षटकामध्ये पाहायला मिळाला. आणि विशेष करून 2 या अंकांवर 3 धक्के, ज्यामध्ये एक रनआउटच्या स्वरूपाने बळीरामची विकेट, योगेशला अगदी परतावं लागलं, सॉफ्ट डिसमिसल. आणि सुधीर अगदी मैदानाच्या दिशेने आला होता जिथे मॅच्युरिटीने खेळ होणं अपेक्षित होतं, परंतु खराब शॉट सिलेक्शन आणि पकडले गेले मिड विकेटला. आता संघ थोडासा अडचणीमध्ये आहे, या अडचणीतून बाहेर काढावं लागेल. घेऊया एक तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार होतो आपण दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकाच्या दिशेने. इथून गोलंदाजी मार्कवर रोहित या गोलंदाजाला आणलं गेलंय. लक्षात असू द्या वेळ देखील सुरू आहे, जितका वेळ घ्याल शेवटच्या अंतिम षटकामध्ये पेनल्टी दिली जाईल. कट करण्याचा प्रयत्न, सरळ चेंडू निघून जाईल. यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळते डॉट बॉल. हे षटक रोहित याला पण पाहत आहे. चांगलं षटक जे रोशनच्या माध्यमानं विशेष करून पाहायला मिळालं. 3 महत्वाचे विकेट, ज्यामध्ये अगदी मिळवलं गेलं एक रनआउटच्या स्वरूपाने. 2 धावा स्कोर कार्डवर. स्वप्नाने खेळण्याची हाल मानसिकता बॅटच्या आतलीकडे लागली जाईल. शॉट पाईन लेग मध्ये चेंडूला फील्ड केलं जाईल. एक सिंगल धावी स्कोर कार्डवर येईल आणि या सिंगलच्या मदतीने धावगती 3 या अंकांवर. जितेंद्रजी राऊत विद्यमानांचं या ठिकाणी आगमन झालंय. अमितजी भगत साहेब, अशोकजी केडी साहेब, किसनजी केडी, महादेवजी पाटील, मंथनजी पाटील, संदीपजी चौधरी, रोहिदासजी पाटील या सर्व व्यक्तिमत्वांना मी विनंती करतोय या आपण मुख्य मंचावरून आसनस्थ व्हायचं आहे. आणि चांगलं कनेक्शन यावेळेस बनत असताना सरळ चेंडू निघून जाईल. मिड विकेट, सीमारेषा पार. या इनिंग मधील हा पहिला
षटकार 6. सहा धावा येतात. 9 अंकांवर धावफलक. पुलर लेन त्यावेळेस हाताळली जाते. सरळ चेंडू निघून जाईल. यस त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता जिथून पाहायला मिळते. 4 चेंडूंचा खेळ इथून समाप्त झालाय. चांगल्या पद्धतीने अगदी क्रीजचा उपयोग करण्याचा मानस गोलंदाजाच्या माध्यमानं आणि कुठेतरी आपण पाहताय हलकासा टप्पा पडल्यानंतर चेंडू आतमध्ये वळाला. डॉट बॉल. पुन्हा एकदा बॅकअप दी लेंथ आहे. परिपूर्ण डिस्पॅच केलं जाईल. आखूड टप्प्याच्या लेंथला धारा नाहीये. परिपक्वतेने पुलचे स्ट्रोक खेळले जातात. पुलचा फटका पॉवरफुल अँड दॅट्स अ डिलाइटफुल. षटकार 6. च्या फटक्यामध्ये कन्वर्ट केलं जाईल आणि अजयने खऱ्या अर्थाने अभय दिलंय. सुमित 11 पनसपाडा या संघाला. अगदी या षटकाकडे 2 षटकार येत आहेत आणि 15 या अंकांवर धाव फलक जे जाऊन पोहोचले. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रोहित. बॅकअप दिलेंत आहे. यावेळेस हा फटका थोडासा हवेमध्ये क्षेत्ररक्षक जजमेंट करतील आणि त्याचं जजमेंट अचूकतेने आहे. विकेटचं होईल इथे पतन. फलंदाजाला परतावं लागेल. षटकार आले होते जरूर, परंतु कुठेतरी अगदी आपण पाहत आहे की हा माणूस मोठा स्ट्रोक खेळण्याचाच होता. बॅकअप दिले परंतु थोडस टायमिंग चुकीच्या पद्धतीने आणि मिड विकेटला पकडले गेले. योग्य त्या पद्धतीचा झेल. विकेटचं पतन. चौथा धक्का गॉन. जे आतापर्यंत बसले गेलेत. 2 षटकांचा खेळ अगदी समाप्त झाला. पॉवर प्लेची दोन्ही षटकं आणि अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी टीम जरीमरी डोलीव या संघाकडनं जी विशेष करून पाहायला मिळते. रोहिदाजी पाटील यांचं देखील शुभ आगमन झाले आणि त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. काही स्पर्धा राहिली होती जी विशेष करून या सीझनच्या सुरुवातीला आपण पाहिली. पनसपडा गावाच्या अगदी समवेत आणि तेच विद्यमान रोहिदाजी पाटील यांचं शुभ आगमन झालंय. आणि सुमित 11 फणसपडा हा संघ जो मैदानाच्या दिशेने आपण पाहत आहे. थोड्याच वेळामध्ये कौशिक दिलीप जाधव यांचं देखील शुभ आगमन होईल. व्हेरी वेलकम रोहितजी पाटील, आपलं देखील सहर्ष स्वागत. आणि कौशिक दिलीपजी जाधव ते उपस्थित झालेत आणि त्यांना मी विनंती करतो या पण मुख्य मंचावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. सरबॅटचा उपयोग केला जाईल. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. रोशन याला कंटिन्युअसली केलंय आणि जिथून सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल 17 या अंकांवर. नेहमीच कौशिक दिलीप जाधव यांचा मी कौतुक करत आलेलोच आहोत. एक हर हुन्नरी टॅलेंटेड चित्रकार. स्वतःच्या नावाची ओळख ज्याने अगदी निर्माण केलंय आणि आज मकरध्वज चषक श्री गणेश अक्षर जे विशेष करून प्रकाशजी किरकिरा साहेबांना देऊन सन्मानित केलं जाईल. आणि तेच कौशिक दिलीपजी जाधव या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं देखील आपण करूया सहर्ष स्वागत. 17 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. 17 रन्स ऑन अ कार्ड. 4 धक्के जे आतापर्यंत बसले गेलेत आणि चांगली गोलंदाजी. रोशनने पहिलं षटक अतिशय सुरेख हाताळलं, ॲक्युरेट हाताळलं आणि या षटकाकडे देखील चांगल्या पद्धतीने इथून गोलंदाजी करत असताना
सचिन पाटील करिता 200 रुपयांचं कॅश पण लागलं जात आहे. काय एफर्ट्स आहेत अफलातून, वाऱ्याच्या वेगाने अगदी या चेंडू पर्यंत गेले आणि अतिशय चांगल्या पद्धतीने यावेळेस हे एफर्ट्स पाहायला मिळत आहे. काय एफर्ट्स आहेत, जणू काही मैदानावर ग्लेन फिलिप्स उतरलाय की काय. संपूर्ण समर्पण एफर्ट्सला परिपूर्ण यावेळेस दाद द्यावी लागेल. कौशिक दिलीपजी जाधव यांचं शुभागमन होत असताना आणि पुन्हा एकदा आपण करूया त्यांचं सहर्ष स्वागत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा रोशन, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी, योग्य त्या पद्धतीची लेन, योग्य त्या पद्धतीची लाईन जिथून पाहायला मिळालंय. 17 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे आणि योग्य त्या पद्धतीने इथून परिपूर्ण समर्पण दिलं गेलंय क्षेत्ररक्षणाच्या माध्यमानं. म्हणून क्षेत्ररक्षण हा महत्वाचा अंग आहे क्रिकेटच्या पटलावर. चेस लागली जाईल, तडमारमध्ये चेंडूला फील्ड केलं जाते, स्टॉप केलं जाईल. एक सिंगल धाव येत आहे. या सिंगलच्या मदतीने धावफलक जे जाऊन पोहोचेल एकंदरीत 18 या अंकांवर, 18 रन्स ऑन अ कार्ड. शेवट साडे अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल या षटकातील. चांगली गोलंदाजी, 18 धावा आतापर्यंत स्कोर कार्डवर अधोरेखित झालेल्या आहेत. 2.5 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. कोलवर लेन, गुड डिलिव्हरी, सरळ चेंडू निघून झाली. त्यांच्या मागे निर्धाव चेंडूची सांगता. 3 षटकांचा खेळ इथून समाप्त झालाय आणि धावफलक जे जाऊन पोहोचले एकंदरीत 18 या अंकांवर. 4 धक्के जे विशेष करून इथून पाहायला मिळतात. सुरुवातीचं पहिलं षटक परिपूर्ण खामोशीचं राहिलं. 2 धाब्यांचं ते षटक रोशनने हाताळलं, तर रोशनने या षटकाकडे देखील चांगल्या पद्धतीची अॅक्युरसी दर्शवलंय. 4 धावा खर्च केल्यात आणि सांघिक धावसंख्या इथून प्रथमतः फलंदाजी करत असताना टीम सुमित 11 फणसपाडा या संघाची जाऊन पोहोचले 18 या अंकांवर. 1-8, 18 धावा स्कोर कार्डवर आहेत. घेऊया तुर्तास हलकासा ब्रेक आणि वळणार होतो आपण ऑनगोइंग मॅचच्या दिशेने. झाला आणि धावफलक 19 या अंकांवर पाहायला मिळते. दुरुस्त केली जाते. विश लाईव्ह नेटवर्कच्या माध्यमानं हे थेट प्रक्षेपण 2 कॅमेरा समवित हे स्पर्धा कव्हर होत असताना मकरध्वज चषक 2026 ची रूपरेषा अगदी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्तानं 135वी जयंती आणि मकरध्वज चषकाचं अगदी आयोजन जे विशेष करून आपल्याला पाहायला मिळालंय. मकरध्वज चषक दहिसर वैतरणा आज जे श्री गणेश अक्षर विशेष करून कौशिक दिलीप जाधव यांची ही ओळख आहे. आज पालघर जिल्ह्यात कुठे ते स्पर्धा हो, त्या स्पर्धा लहान असो किंवा मोठ्या असो, त्यांचं श्री गणेश अक्षर पोचणार म्हणजे पोचणार. तेच आमचे वर्गमित्र यांचं देखील या ठिकाणी शुभागमन झाले आणि त्यांचं देखील स्वागत. विकेटचं झालेलं पतन. या 2 षटकांकडे धावा घेण्याचा मानस जरूर आहे, परंतु इथून कुठेतरी फलंदाजी आहे ती निष्फळ ठरत असताना विकेटवर विकेट जात आहेत आणि आणखी एक धक्का बसेल. फलंदाज बाद, गॉन. दिशेने मिस्टर मनीष या फलंदाजाला आपण पाहत आहे. त्याची मारण्याची मानसिकता सर्व बॅटचा उपयोग जरूर केला जातोय, परंतु डीप लॉंगरला क्षेत्ररक्षक स्थित आहेत आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धाव ही स्कोर कार्डवर मिळणार आहे. हर हुन्नरी खेळाडू आहेत जनीमरी डोलिव्हिया संघाकडनं. डेफिनेटली आज तन्मयाला मिस करत असतील सुमित 11 फणसपाडा संघ, परंतु ज्या पद्धतीचा खेळ व्हायला पाहिजे होता सुरुवातीच्या फलंदाजांकडनं तो खेळ थोडासा निष्फळ ठरला. पार्टनरशिप बनवू शकल्या नाहीत आणि रेग्युलरली विकेट गेलेत प्रत्येक षटकाकडे. रोशनची जी चांगली गोलंदाजी, कंट्रोल आणि बाधित असणारी गोलंदाजी आणि या षटकाकडे वैभवने देखील ते कंट्रोल ठेवलंय. वाईटचा इशारा आलाय. आणखी एक एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव जी स्कोर कार्डवर मिळेल. नुकताच झालेल्या डोलिव्ह प्रीमियर लीग मध्ये अगदी आपण पाहू शकलात परंपरा गावाची, परंपरा एक जुटीची, हे सर्व काही खेळाडू तुम्हाला खेळताना पाहायला मिळाले वेगवेगळ्या संघातून. आणि आज पुन्हा एकदा आपण पाहत आहे की या स्पर्धेमध्ये चांगला परफॉर्मन्स
सरळ चेंडू निघून झाली असते त्यांच्या मागे धावगड्याची मानसिकता जरूर त्या दिशेने दर्शवली झाली तर फिंगर इज गॉन अप. विकेट मिळेल, फलंदाजाला बाद व्हावं लागेल. आणखी एक धक्का बसेल सचिनच्या रूपाने. विकेट मिळाली, फलंदाज बाद गॉन. सहा धक्के बसले गेले. स्थिती थोडीशी आता नाजूक जरूर आहे सुमित 11 पनसपाडा या संघाची. कट करण्याचा प्रयत्न सूरजला पण पाहताय ना बरे बाटर आणि सरळ चेंडू निघून झाली असते रक्षक यांच्या हातकंडामध्ये. कीप अँड काम आहेत. वैभव अगदी मैदानाच्या दिशेने आपण पाहताय त्या अॅक्युरेसीने आतापर्यंत गोलंदाजी केली जाते. 4 चेंडूंचा खेळ या षटकातील जो समाप्त झालाय. पुलर लेंथ ऑन साईडला खेळला जाईल. क्षेत्ररक्षक आहेत त्या दिशेने आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं. फक्त आणि फक्त एक सिंगल दाबेवर समाधानी राहावं लागेल. सिंगल पेक्षा अधिक काही नाही. आणि या सिंगलच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 22 या अंकांवर. हे दाब फलक जे अधोरेखित आहे. 106 षटकार, 86 चौकार आतापर्यंत या स्पर्धेमधील हा लेखाजोखा. मोठा प्रहार करायचा आहे शरीरापासून. अगदी आपण पाहता ही लेंथ बाहेर होती आणि त्याला खेचून मारण्याची मानसिकता जी आली अंगलट. योग्य त्या पद्धतीचा झेल. गुड कॉट अँड बोल्ड. वैभवला मिळाले आणखी एक सफलता. 7वा धक्का. टीम सुमित 11 पनसपाडा या संघाला फलंदाज बाद गॉन. गेले. लोरफुटा चेंडू जरूर आहे. स्लाइड झाला हलकाचा चेंडू आणि शॉर्ट तडमांमध्ये चेंडूला पुल केलं जाईल. फक्त आणि फक्त एक सिंगल धाव मिळेल. सिंगल पेक्षा अधिक काही नाही. आणि धावगतीची जाऊन पोहोचेल एकंदरीत 23 या अंकांवर. हे धाव फलक जे अधोरेखित आहे. सुरुवात प्रामुख्याने जी महत्वाची करणं गरजेचं होतं आणि ती सुरुवातच झाली नाही. सुरुवातीमध्ये गेलेले विकेट आणि त्याच मुले या मॅच मध्ये आपण पाहताय धावसंख्या कमी बनले जरूर, परंतु प्रत्युत्तर देणं क्रिकेटचं महत्वाचं अंग आहे. या 5 चेंडूगणिक ते उत्तर मिळेल का? सबॅटचा उपयोग केला जाईल. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका दर्जेदार आहे. क्षेत्ररक्षक आहे त्या दिशेने दोन्ही क्षेत्ररक्षकाच्या माध्यमाने झालेली गफलत. क्रिकेटच्या पट पनसपाडा संघ पाठच्या आतली कडा. विकेट किपरचा सारा. धावगड्याची मानसिकता आहे. सॅक्रिफाईस विकेट. आणखी एक धक्का बसेल. सुमितला देखील परतावं लागेल तंबूच्या दिशेने. आज जवळ बसलेला 8वा धक्का. फलंदाज बाद गॉन.
जे आतापर्यंत बसले गेलेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुसज्जित होईल. मोठा प्रहार करण्याची मानसिकता, कनेक्शन तर जरूर चांगलं बनलंय आणि यावेळेस बाउंड्री लाईन सीमारेषा पार चढून निघून जाईल 4 धाबेंकरिता. चौकार जरूर येतोय आणि या चौकाराच्या साह्याने धावगती जाऊन पोहोचेल 31 या अंकांवर हे धाबफलक. 4 धावा येत आहेत चौकाराच्या साह्याने धावफलक जे जाऊन पोहोचेल 31 या अंकांवर हे धावगती जिथून पाहायला मिळते 31. 4 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ जो इथून शिल्लक असेल. मोठा प्रहार करण्याची मानसिकता जरूर दर्शवली गेली. फटका अतिशय सुंदर पद्धतीने सजवलाय. महत्वाच्या धावा आहेत. अगदी आपण म्हणू शकाल की सुरतच्या बॅटमधनं ज्या धावा आल्यात ना, दुष्काळामध्ये पाणी शोधण्याचं काम करेल. आणखी एक षटकार 6. बॅटच्या आतलीकडे लागली जाईल त्या दिशेने डायरेक्टली हिट अँड गॉन. विकेटचं झालेलं पतन म्हणजेच पहिल्या इनिंगचा खेळ इथून झालाय समाप्त आणि धावगती आहे 37 या अंकांवर. अर्थातच विजयी होण्याकरिता 38 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करावा लागेल टीम जरीमरी डोलिव्हिया संघाला. हा पाठलाग यशस्वीरित्याने होईल की नाही ते देखील पाहण्या योग्य. तुर्तास हलकाचा ब्रेक आणि त्यानंतर आपण वळणार टॉसच्या दिशेने, जिथे टीम आदर्श पनसपाडा आणि टीम माऊली तलावपाडा ब. परंतु तत्पूर्वी अगदी आपण मुख्य मंचावर वळणार आहोत, जे श्री गणेश अक्षर मकरध्वज चषकाकरिता अगदी कौशिक दिलीपजी जाधव ज्यांची जी ओळख राहील आज पालघर तालुक्यातच नव्हे, भिवंडी ग्रामीण परिसर असो किंवा आज मोठमोठे दिग्गज आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघामध्ये जे खेळताना पाहायला मिळत आहेत. आम्हाला सार्थ अभिमान आहे कौशिकचा देखील की ते आमचे वर्ग मित्र आहेत. आज एकाच बेंचवर बसून कित्येक आम्ही गप्पा गोष्टी मारल्या असाव्यात, परंतु आज कला क्षेत्रामध्ये दोघांनी वेगवेगळी वाट पकडली आणि आज खऱ्या अर्थाने एक आदर्श शिक्षक म्हणून देखील संबोधले जातात. न्यू इंग्लिश हायस्कूल इथे ते कार्यरत आहेत. निपुणता ही त्यांची ओळख आहे. नुकताच झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने त्याने एका सुंदर दगडावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं चित्र देखील रेखाटलं होतं आणि सकाळ या वृत्तपत्रामध्ये मात्र त्यांचा एक जबरदस्त आलेख तो देखील आपल्याला पाहायला मिळाला. या मी विनंती करेन अविनाश आणि संपूर्ण मकरध्वज कर की आपण हे श्री गणेश अक्षर स्वीकारायचं आहे. नुकताच कुसमाई खारडी चषकामध्ये आयुष मात्रे यांना देखील त्यांनी ते श्री गणेश अक्षर देऊन सन्मानित केलं. सूर्यकुमार यादव त्यांना देखील त्यांनी मात्र ते श्री गणेश अक्षर देऊन सन्मानित केलं. त्यानंतर विराट कोहली त्यांचं एक चित्र ज्यांनी एअरपोर्टवर मात्र रेखाटलं होतं आणि तेच कौशिक दिलीप जाधव या ठिकाणी उपस्थित आहेत. एक कलाकार, टॅलेंटेड, परंतु प्रामाणिकपणा हा त्याच्या अंगामध्ये आणि नेहमीच जमिनीशी निगडीत असणारे आमचे वर्गमित्र या मकरध्वज चषक हे श्री गणेश अक्षर नेहमीच बाप्पांना आपण स्मरण केलं. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर झाला पाहिजे कौशिक दिलीप जाधव यांकरिता. हे श्री गणेश अक्षर देऊन सन्मानित केलं जात आहे आणि खूप चांगल्या पद्धतीने कमी वेळेमध्ये हे रेखाटलं जातं. ही ताकद आहे कौशिक दिलीप जाधव यांची आणि खऱ्या अर्थाने आज त्यांनी हे श्री गणेश अक्षर जे सुपूर्द केले मकरध्वज चषक दहीसर वैतरणा
आणि बापांचे आशीर्वाद हे नेहमीच या स्पर्धेवर राहतील आणि सर्व खेळाडून राहतील याच आपण सदिच्छा. थँक्यू सो मच कौशिक दिलीप जाधव. लगेचच आपण त्यांच्या यथोचित स्वागत आणि सन्मानाकडे वळतोय मुख्य मंचावर. कमी वेळ आहे त्यांच्याकडे देखील कारण की ते नेहमीच बिझी असतात आणि आज वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आले. आपण त्यांचं लगेचच यथोचित स्वागत सन्मान सत्यभानजी सापणे यांच्या शुभ हस्ताने करतोय मुख्य मंचावर. चित्र रेखाटणं सोपी गोष्ट नाही आहे. कला जी जिवंत करावी लागते मनातनं आणि तुमच्या कृतीतनं ती अगदी कागदावर तुम्हाला उतरावी लागते. एकदा जोरदार टाळ्यांचा गजर पुन्हा एकदा कौशिक दिलीप जाधव यांकरिता खूप खूप धन्यवाद. आपण वेळात वेळ काढून या स्पर्धेमध्ये आलात त्याकरिता धन्यवाद. पुढील वाटचालीकरिता खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. वळणार होतो आपण अगदी ऑनगोईंग मॅचच्या दिशेने. 37 धावा झालेल्या आहेत आणि 38 धावसंख्येचा पाठलाग जो इथून करायचा आहे आणि हा पाठलाग करण्याकरिता दोन सलामीवीर जे मैदानाच्या दिशेने भूषण आणि वैभव अशी या सलामीची जोडी. तर पहिलं षटक हाताळण्याकरिता यश या गोलंदाजाला आणलं गेलंय. गोलंदाजी मार्कवर. यशला आपण पाहत आहे गोलंदाजी मार्कवर. पावलेचं बंधन आहे आणि स्ट्राईक एंडला इथून पाहायला मिळेल. भूषणाला पण पाहता आणि वैभव नॉन स्ट्राईक एंडला बॅटर. सुरुवात होईल. टायमर ऑन असेल आणि पहिला चेंडू मार्गस्थ होईल. पहिला चेंडू डाऊन द लेग जरूर होता परंतु कुठेतरी थर्डमॅनच्या क्षेत्ररक्षकाकडनं झालेली मिस्टेक आणि जीवनदान मिळालंय. पहिल्या चेंडूवर मिळालेलं जीवनदान आणि चांगला टप्पा जरूर नव्हता यशच्या माध्यमानं. डाऊन द लेग ही लेंथ होती. थोडस कुठेतरी ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न परंतु लेट रिॲक्शन जे विशेष करून फलंदाजाकडनं पाहायला मिळाले. ऍक्शन रिप्ले आपण पाहत आहे. टप्पा पडल्यानंतर फिंगर रोल केले गेले होते आणि तदनंतर ऑन साईडला हुकच्या फटक्यामध्ये कन्वर्ट जरूर करायचं होतं. तडमांच्या क्षेत्ररक्षकांना जरूर मिस्टेक घटित झाली. एक सिंगल धाव येते. सिंगलच्या सहाय्याने धावसंख्येला झाली आहे सुरुवात 1 या अंकाने. 1 रन्स ऑन अ कार्ड. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज इथून सुसज्जित होईल. सरबाटचा उपयोग केला जाईल. मिड ऑफ क्षेत्रातनं चेंडू लॉंग ऑफला. वेगाने सूरज पुढे आले आणि जोपर्यंत चेंडू लावून फेकी केली जाईल सिंगलला डबल धावेमध्ये परावर्तित केलं जातं. या 2 धावा मिळणार आहेत. या दुहेरीच्या मदतीने या दुहेरीच्या सह्याने धावगतीची जाऊन पोहोचेल 3 या अंकांवर. पाठलाग फार मोठा नाहीये. लक्ष जरूर छोटा आहे परंतु हे बाटल तेव्हाच रंगेल जेव्हा तुम्ही यशस्वीरित्याने या धावसंख्येचा पाठलाग कराल आणि धावा जर रोखायच्या असतील तर डॉट बॉल आणि विकेटचं कॉलम हे अधिकाधिक तुम्हाला भरावं लागेल. जरीमध्ये डोलीव संघ 3 या अंकांवर धावगतीची अधोरेखित आहे. 2 चेंडूंचा खेळ जो इथून समाप्त झालाय. अतिशय चांगल्या पद्धतीने इथून गोलंदाजी करावी लागेल. म्हणून आज बाटल रंगताना तुम्हाला पाहायला मिळणार आहेत कारण की जोश आहे आज वैतरणा ब गटातून. नवतड उभारते सितारे जे बहुतांश तुम्हाला खेळताना आज पाहायला मिळतील. भाकप दिले आदळण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केला. पंच वळतायत. पंचांचे दोन्ही समांतर झालेत. विजय भोईर यांना पण पाहत आहे. एक अतिरिक्त धाव ही स्कोर कार्डवर मिळेल आणि एक अतिरिक्त धावेच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 4 या अंकांवर. 4 रन्स ऑन अ कार्ड. चला नेक्स्ट मॅच. टीम आदर्श फणसपाडा माऊली तलावपाडा ब दोन्ही संघ रेडी राहायचा आहे. 4 या अंकांवर धावगती. चांगला स्ट्रोक आहे. थ्रू दी कव्हर्स खेळला गेलाय. बिटवीन द गॅप चेंडू निघून जाईल. धन धन करी सीमारेषा पार. गुड स्ट्रोक मिळतील यावेळेस. धावा 4 4. चांगल्या पद्धतीचं कनेक्शन बनलं आणि योग्य त्या पद्धतीने गॅप शोधला. मिड ऑफ आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधोमध 4 धावा येतात. त्या चौकाराच्या मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 8 रन्स ऑन अ कार्ड. 8 या अंकांवर धावगती. गतीमध्ये परिवर्तन व्हेरिएशन होतं. टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने वळाला आणि सरळ निघून गेला. यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये निर्धाव चेंडूची सांगता. आजचं जे शेड्यूल आहे त्यावर एकदा आपण नजर फिरवणार आहोत. तिसरा मॅच श्री गणेश मोदल आणि आईगाव जीवदानी कसराळी ब. चौथी मॅच एनसीसी तलावपडा आणि गावदेवी कनेर. तर 5वी मॅच दत्तगुरु एंटरप्राइजेस कोशिंबे आणि जांताराजा खारडी. तर 6वी मॅच श्रीराम कसराळी आणि वाघोबा खंदरपाडा. खोलवर लेंथ होती. थोडासा अगदी स्लाइड झालाय. जरूर चेंडू पॉइंटच्या अगदी क्षेत्रातनं क्षेत्ररक्षक येईल आणि जोपर्यंत चेंडूची हाताळणी केली जाईल एक सिंगल धावी स्कोर कार्डवर मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने 9 या अंकांवर धाव फलक.
शेवटचा आणि अंतिम चेंडू जो इथून शिल्लक असेल या षटकातील. 9 रन्सवर काट, 9 अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाजीतून सुसज्जित होईल मिस्टर यश. 38 धावसंख्येचा पाठलागाडी सुरुवात सुरळीत झाले, सांभाळून झाले दोन्ही फलंदाजांकडनं. भूषणकडे ती स्ट्राईक असेल. स्विच हिट जरूर खेळायचा होता, परंतु तितकंसं क्लिअरन्स मिळू शकलं नाही या स्ट्रोकवर आणि अगोदरच बॅकलिप थोडीशी फिरून मोकळे झाले आणि इथून बॉडी लाईनला चेंडू आदळला जातोय. पहिल्या षटकाचा खेळ जो इथून समाप्त झालाय. धावगती टीम झरीमरी डोलीव संघ 9 या अंकांवर. अशी क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना. मोठा प्रहार करण्याची मानसिकता. फटका जास्तीत जास्त हवेमध्ये त्या दिशेने क्षेत्ररक्षक आहेत, परंतु ते बनतील यावेळेस दर्शक. चेंडू झालाय फ्लो, टाळ्यांचा गजर, मिळतील धावा यावेळेस 6 षटकार. मदतीने धावगती जाऊन पोहोचेल 15 या अंकांवर. 15 रन्स ऑन कार्ड. समोरच्या दिशेने जरूर खेळायचं होतं. कोलवर लेंथ हाताळली आणि जिथून धाव घेण्याचा मानस नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता इथून पाहायला मिळेल. चला, आदर्श फणसपाडा संघ देखील उपस्थित झालाय. माऊली तलावपडा ब दोन्ही संघांनी फॉर्मॅलिटीज कंप्लीट करा आणि त्यानंतर टॉसचा कॉल तो केला जाईल. 15 रन्स ऑन कार्ड. 15 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. अंगावर जाण्याचा प्रयत्न, यावेळेस आला अंगलट. बॅकवर्ड ऑफ स्कोअर लेगचं क्षेत्र निघून जाईल चेंडू. 4 धाब्यांकरिता आणि चेक केलं जाईल वेस्ट हाईज आहे की नाही. पंच देखील क्लिअरन्स देत आहेत की रिक्स घेण्याचा प्रयत्न नाहीये. अंगावर जाण्याचा प्रयत्न गणेश जावडे येतील तिसरे पंच आणि चेक केलं जाईल. बॅकवर्ड ऑफ लॉंग लेग आणि स्कोअर लेगचं क्षेत्र. 4 धाबा तर जरूर मिळाल्यात, परंतु काहीतून एक्स्ट्राच्या स्वरूपाने धाव देखील मिळेल का, सर्व काही गोष्टी आता चेक केल्या जातील. मनीष निजाई. इट्स अ बीमर बॉल. इट्स अ नो. नोचा इशारा देखील आलाय आणि आता फ्रीडचे सिग्नल ते देखील मैदानाच्या दिशेने होतील ऑन आणि धावगती जाऊन पोहोचेल 2-0. 20 या अंकांवर. गती परिपूर्ण अगदी खेचून घेतली होती जरूर, परंतु लाईन डिलेनी भरकटले गेले. क्रिकेटच्या पटलावर तुम्ही किती उठाबशा काढल्या ना तरी देखील चांगला खेळ होऊ शकत नाही. हा चांगला खेळ तेव्हाच योग्य होईल जेव्हा तुम्ही सरावाला अधिकाधिक महत्व द्याल आणि ज्या काही चुक्या घटित होत्या त्या सरावामध्ये भरून काढाल. यावेळेस ही लेन पहा. जास्तीत जास्त स्विंग करण्याचा प्रयत्न, आदळण्याचा प्रयत्न केला. सरळ बॅटचा उपयोग केला जाईल. हुकचा फटका अगदी आपण पाहताय समोरच्या दिशेने. काय स्ट्रोक आहे, अप्रतिम. पिकअप स्ट्रोक, षडम पुलचा फटका पॉवरफुल आहे. आणखी एक तडाखा, मिळतील धाबा वैभवच्या बॅटमधनं यावेळेस 6. या टॉसच्या दिशेने आपण वळतोय. मी कौशिक दिलीप जाधव यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ताने केला जाईल टॉस. 27 या अंकांवर धावफलक जे अधोरेखित आहे. चांगल्या पद्धतीची आता बॅटिंग परिपूर्ण हावी झाला या मॅच मध्ये टीम झरीमरी डोलीव हा संघ आणि हे डॉमिनेशन दाखवले जाते. ऑन साईडला खेळण्याचा मानस
कनेक्शन पुन्हा एकदा चांगला आहे. चेक चेक हाताला चेंडू स्पर्श झाला आणि थेट बाउंड्री लाईन सीमारेषा पार. चेक. योगेश पाटील यांच्या स्वागताकरिता हॅलो, हॅलो. षटकार. चेक. नक्कीच त्या ठिकाणी माऊली तलवपाडा आणि आदर्श फणसपाडा याच्या दरम्यान नाणेफेकीचा कौल होत आहे. मान्यवर या ठिकाणी नाणेफेकीचा कौल करण्यासाठी कौशिक सर उभे आहेत. फणसपाड्याचा कॉल आहे, काटाचा कॉल आणि छापा आलेला आहे. हॅलो, ठीक आहे, क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. कोलवर लेन तर जरूर आहे त्या दिशेने आणि अगदी पंचांकडे अपील केली आणि अपील आता उचलून धरली गेले. अपील मध्ये तितका जोश नव्हता, परंतु यस्टांच्या मधोमध सापडले गेले. द फिंगर इज गॉन अप, परंतु वैभवने आपलं काम सुरळीत पद्धतीने आणि चोख पद्धतीने पार पाडलंय. कारण की आपल्या संघाला विजयाच्या उंबरठ्यावर नेऊन ठेवलंय. आता विजय होण्याकरिता इथून 5 धाब्यांची गरज आहे. विकेट मिळाले. धक्का क्रमांक पहिला बसत असताना आणि चांगली बॅटिंग केली वैभवने आपल्या संघाकरिता आणि योग्य त्या पद्धतीने अगदी धावसंख्येला अग्रगण्य केलं आणि विकेट मिळत असताना पहिला धक्का गॉन. धाबा या स्कोर कार्डवर लागल्या जात आहेत. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा गोलंदाज सुसज्जित होईल. जागा बनवली या स्ट्रोकला. लॉंग लेगच्या दिशेने कन्वर्ट केलं जाईल आणि सरळ चेंडू एका टप्प्याअखेर सीमारेषा पार. मिळतील पुन्हा एकदा धाबा 4. स्कोर इज लेवल नाव. नाव 37-37 या अंकांवर धावफलक. आता 1 धावेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. परिपूर्ण डॉमिनेशन कशा पद्धतीने दाखवलंय ते गोलंदाजीची ताकदीची राहिली पहिल्या इनिंग मध्ये. जो खेळ विशेष करून पहिल्या इनिंग मध्ये आपण पाहिला रोशनच्या माध्यमानं चांगल्या पद्धतीची गोलंदाजी 2 स्पेल मध्ये जवळ आपण पाहू शकाल अर्धा संघ गारद केला. हलक्याशा हाताने केलंय पुश करो अँड खुश रहो. विजयी झाला या मॅच मध्ये टीम जरीमरी डोलिव संघ आणि बरोबर 38 धावसंख्येचा पाठलाग 2.2 चेंडूंमध्ये कंप्लीट केला आहे आणि ही मॅच 9 विकेटने जिंकले. अभिनंदन अँड हार्ड लक टीम सुमित 11 फणसपाडा संघ. थँक्यू सो मच. आपण या स्पर्धेमध्ये सहभागी झाला त्याकरिता धन्यवाद आणि पुढील वाटचालीकरिता खूप साऱ्या शुभेच्छा असणार आहेत. चला शेक हँड करून घ्यायचा आहे आणि